नमस्कार, मी श्रीनिवास फडणीस. भारत सत्ता लाईव्हमध्ये आपलं स्वागत. आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण विविध विषयावर चर्चा करत असतो. आज आपण शिक्षण, त्यासोबतच व्यावसायिक शिक्षण आणि व्यावसायिक शिक्षणाबद्दलच्या असलेल्या संधी याविषयी आपण चर्चा करणार आहोत. आपल्या या चर्चासत्रामध्ये जीवनरेखा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर विजयकुमार यादव सर हे उपस्थित आहेत. MIDC लातूर या ठिकाणी त्यांचं शैक्षणिक केंद्र आहे आणि त्या केंद्राच्या माध्यमातून अनेक व्यावसायिक शिक्षण तसेच विविध कोर्सेस जीवनरेखा प्रतिष्ठानच्या माध्यमातून चालवले जातात आणि विद्यार्थ्यांना शिक्षणाची आणि जॉबविषयी संधी निर्माण केली जाते. नमस्कार यादव सर. नमस्कार. नमस्कार. गेल्या 35 वर्षापासून जवळपास 32 वर्षापासून जीवनरेखा प्रतिष्ठानच्या माध्यमातून कुठल्या प्रकारचे कोर्सेस या ठिकाणी चालवले जातात? सर्वप्रथम मी जीवनरेखा प्रतिष्ठान काय हे तुम्हाला समजून सांगतो. जीवनरेखा प्रतिष्ठान लातूर ही संस्था गेल्या 32 वर्षापासून शैक्षणिक, सामाजिक, कृषी, ग्रामीण विकास इत्यादी क्षेत्रात कार्यरत आहे. सद्य परिस्थितीमध्ये आम्ही लातूर येथील प्लॉट नंबर E51 मध्ये जीवनरेखा प्रतिष्ठान अंतर्गत संगणकशास्त्र, फॅशन डिझायनिंग आणि सर्वात महत्त्वाचं जे आहे ते पॅरामेडिकल क्षेत्रामध्ये आम्ही कार्यरत आहेत. आमची जी सुरुवात आहे ही हेल्थ सेक्टरमधून सुरुवात झाली. पॅरामेडिकल क्षेत्रामध्ये कसं आहे की माणूस जन्मल्यापासून मरेपर्यंत त्याला एखादा जर आजार झाला तर पूर्वी एखादा डॉक्टर स्टेथिस्कोप घ्यायचा आणि स्टेथिस्कोप घेऊन त्याच्या छातीवर लावून लक्षणावरून त्याला औषध गोळ्या देत होता. पण आज ग्रामीण भागात जा, कुठेही जा, लक्षणावरून जर एखाद्या माणसाला जर प्रिस्क्रिप्शन लिहून दिलं आणि गोळ्या औषध दिले तर ग्रामीण भागातल्या माणसाला माहीत झालेलं आहे किंवा नेमका आजार तू माहीत झाल्याशिवाय मला गोळ्या का देतोस असं ग्रामीण भागातला माणूस आता सध्या म्हणायला लागलेला आहे. कारण लोक हुशार झालेले आहेत. आज त्याच्यासाठी त्याला रक्त चेक करून मलेरिया आहे का टायफॉईड आहे का नेमकं काय झालं आहे हे पाहिल्याशिवाय त्याला औषध देता येत नाही. त्याच्यामुळं आम्ही DMLT म्हणजेच मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी, डिप्लोमा इन मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी, त्याच्यानंतर बॅचलर ऑफ सायन्स इन मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी, त्याच्यानंतर बॅचलर ऑफ सायन्स इन न्यूट्रिशन अँड डायटेटिक्स, यालाच आहार तज्ज्ञ म्हणतात. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आहार तज्ज्ञ जे असतात, गरोदर मातांना जे काही आहार कुठला घ्यायचा हे सांगायचं असतं ती या क्षेत्रात होतं. तसंच त्याच्यामध्ये आणखी डायबिटीसच्या पेशंटला नेमका आहार कुठला घ्यायचा किंवा पोटाचे जे काही आजार आहेत त्या पेशंटला आहार कुठला घ्यायचा हे सर्व काही डॉक्टर सांगू शकत नाही. त्याच्यासाठी या आहार तज्ज्ञांची गरज असते. म्हणजे DMLT, BMLT आणि हे BSc न्यूट्रिशन अँड डायटेटिक्स हे जे अभ्यासक्रम आहेत हे अभ्यासक्रम कसे आहेत की BSc सोबत त्याला व्यावसायिक शिक्षणाची जोड. कारण कसं झालं आहे की नॅशनल एज्युकेशन पॉलिसीनुसार केवळ पारंपरिक शिक्षण घेऊन आता लोकांना नोकरी मिळणार नाही किंवा नोकरीवर अवलंबून राहणं अशक्य झाले आहे. तर या ग्रॅज्युएशनसोबत एखाद्या व्यावसायिक शिक्षणाची जर त्याला जोड दिली तर त्याला रोजगार, स्वयंरोजगार आणि नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. बरोबर आहे. तर या नोकरीच्या संधी उपलब्ध होत असताना जरी एखाद्याला नोकरी करायची नसेल तर त्याला स्वतःचा व्यवसाय करता येतो, नोकरी करता येते आणि त्याला रोजगारी मिळू शकतो, म्हणजे तो जगू शकतो. याच्यासाठी इथून पुढं केवळ BA, BCom, BSc न करता अशा शिक्षणाला एकतर BA कॉम्प्युटर आता नवीन सुरू झालेलं आहे, BCom कॉम्प्युटर सायन्स सुरू झालेलं आहे, BSc कॉम्प्युटर सायन्स सुरू झालेलं आहे. म्हणजे सर्वच विद्यार्थ्यांना जर कौशल्य घेतलं तर डिग्रीपेक्षा महत्त्वाचं त्याचं कौशल्य आहे. कुठल्या क्षेत्रात जा, महत्त्वाचं काय तर कौशल्य आहे. तर असे कौशल्य देणारे अभ्यासक्रम देऊन रोजगार, स्वयंरोजगार आणि नोकरीच्या संधी उपलब्ध देण्याच्या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करतो. महिलांसाठी कुठले कोर्सेस आहेत आपल्याकडे? आम्ही SNDT महिला विद्यापीठ, बऱ्याच जणाला हे माहीत नाही की SNDT महिला विद्यापीठ हे राज्य शासनाचं विद्यापीठ आहे. त्याचं जे ज्युरिडिक्शन आहे, कार्यक्षेत्र आहे, हे संपूर्ण महाराष्ट्र आहे.
बरोबर आहे. तर हे विद्यापीठ स्थापन करण्यामागचा जो मूळ उद्देश होता ते मुलींना शिक्षण घेऊन लग्नानंतरही काहीतरी करता यावं, त्यांना रोजगार, स्वयंरोजगार, नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्या आणि त्यांचं जीवनमान सुधारावं, यासाठी या विद्यापीठाची सुरुवात झाली. याला जवळजवळ 105 वर्ष झालेली आहेत. महर्षी कर्वे यांनी या विद्यापीठाची सुरुवात केली. मुंबईसारख्या चर्चगेटसारख्या ठिकाणी श्रीमती नातीबाई दामोदर ठाकरशी यांनी चर्चगेटच्या म्हणजे बॉम्बे हॉस्पिटलच्या बाजूला मोठी जागा दिली आणि या विद्यापीठाची सुरुवात केली. आज या विद्यापीठाची जवळजवळ जुहूमध्ये 300-400 एकर जमीन आहे आणि या विद्यापीठाचा जी काही वाढ आहे हे बऱ्याच ठिकाणी झाले. याचे बरेचसे केंद्र आहेत. पुण्यामध्ये पण याचं केंद्र आहे, त्याला सब सेंटर म्हणतात. सब सेंटर आहे पुण्यामध्ये, एका आदिवासी भागात आहे. आत्ताच तुमच्या नागपूरमध्ये झालेला आहे, त्याच्यानंतर चंद्रपूरमध्ये झालेला आहे. तर या विद्यापीठाच्या सुरुवात करण्यामागचा मूळ उद्देश एकच आहे की लग्नानंतर मुलींना स्वतःच्या पायावर उभा राहता यावं, त्यांना रोजगार, स्वयंरोजगार, नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात. भले त्यांना सरकारी नोकरी असेल, खाजगी असेल किंवा स्वतःचा काही व्यवसाय करते, असेच फक्त आम्ही कोर्सेस चालवतो. म्हणजे त्यांना डिग्री मिळेल आणि त्या डिग्रीसोबत त्यांना व्यावसायिक शिक्षणाचं प्रशिक्षणही मिळेल. अशा पद्धतीचे आपल्या कॉलेज म्हणजे अभ्यासक्रम कुठले आहेत सध्या आणि प्रवेश कुठल्या अभ्यासक्रमाला चालू आता सध्या आमच्याकडे जे आहे ते पहिला कोर्स आहे तो BCA, हा संगणक शास्त्राशी संबंधित आहे. दुसरा जो अभ्यासक्रम आहे BCA, हा अभ्यासक्रमासाठी आता काय झालेलं आहे की एंट्रन्स लागू झालेली आहे. हा कोर्स 12वी सायन्स, कॉमर्स, आर्ट या तिन्ही फॅकल्टीच्या विद्यार्थ्यांना, मुलींना याच्यामध्ये ॲडमिशन घेता येतं. पण या मुलींनाच ॲडमिशन घेतात कारण आमचं महिला विद्यापीठाचं कॉलेज आहे. दुसरा जो अभ्यासक्रम आहे तो BSc कॉम्प्युटर सायन्स आहे, हा फक्त सायन्सच्या विद्यार्थ्यांना घेता येतं. तिसरा जो अभ्यासक्रम आहे आमचा तो BSc फॅशन अँड ॲपरेल डिझाईन. चौथा जो अभ्यासक्रम आहे आमचा, हा अभ्यासक्रम आहे BSc फॅशन डिझायनिंग, म्हणजे टेक्स्टाईल क्षेत्राशी संबंधित हा अभ्यासक्रम आहे. आज तुम्हाला माहीत आहे की एखाद्या मुलाला जर लग्न करायचं असेल तर आता पूर्वीसारखी बस्ता बांधायची पद्धत राहिलेली नाही. जर 4 दिवसात जर लग्न असेल तर त्यांना ते लग्न करता येते कारण सगळं रेडीमेड भेटायला लागलेलं आहे. बरोबर आहे. मुलाचे ड्रेस असो, मुलीचे ड्रेस असो. आणि लोक जे आहेत ते कसं आहे की पैशाचा विचार करत नाहीत, फॅशनला खूप मोठं महत्त्व आहे. त्याच्यासाठी या मुलींना वेगवेगळ्या प्रकारचं डिझाईन टेक्स्टाईल इंडस्ट्रीमध्ये देऊन जे काही रेडीमेड कपडे बनवतात त्या ठिकाणी यांना जॉब असतात आणि त्याच्यासाठी त्यांना स्वतःचं करिअर बनवता येतं. त्यांना BA पण होता येतं, त्यांना MPSC पण देता येते, त्यांना कुठल्या आणखी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असतील तर ते पण करता येतं आणि एक त्यांना पारंपरिक डिग्रीपेक्षा एक व्यावसायिक अभ्यासक्रमाची डिग्री पण मिळते. याच्यामध्ये दोन्ही फायदे आहेत. डिग्री मिळणार, स्वतःचा व्यवसाय करता येणार आणि नोकरी करता येणार. तर असा हा आमच्याकडे फॅशन डिझायनिंगचा अभ्यासक्रम आहे. तिसरा अभ्यासक्रम जो आहे तो आमचा अलाइड हेल्थ सायन्स, याचाच अर्थ पॅरामेडिकल सायन्सचा अभ्यासक्रम आहे. हा पॅरामेडिकलचा अभ्यासक्रम जो आहे तो आमची सुरुवातच या अभ्यासक्रमावर झालेली आहे, DMLTवर. आणि हा जो अभ्यासक्रम आहे BSc मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी किंवा यालाच BSc क्लिनिकल लॅबोरेटरी सायन्स असं म्हणलं जातं. हा अभ्यासक्रम केल्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, शासकीय मेडिकल कॉलेज, ब्लड बँक, त्याच्यानंतर क्षयरोग विभाग, कुष्ठरोग विभाग, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, रेल्वे हॉस्पिटल, नगरपालिका, महानगरपालिका हॉस्पिटल, तसंच याच्यामध्ये बाकी कामगार रुग्णालय असेल, हिवताप कार्यालय असेल, क्षयरोग विभाग असेल, कुष्ठरोग विभाग असेल, त्याच्यानंतर NRHM नॅशनल रुरल हेल्थ मिशन, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन, याच्यामध्येही बराचसा पॅरामेडिकल स्टाफ जो आहे तो लागतो. केवळ डॉक्टर जो आहे हा एकटं काही सगळं करू शकत नाही, त्याला नर्सिंग असेल किंवा अशा क्षेत्रातल्या लोकांची गरज असते. आमच्याकडं GNM पण आहे. गेल्या एक बॅच आमची बाहेर पडली. विशेष म्हणजे आमच्या GNMच्या 40 विद्यार्थ्यांमधून 23 ते 24 विद्यार्थी ते महाराष्ट्रामध्ये डिस्टिंक्शनमध्ये आहेत आणि एकही विद्यार्थी गैरहजर नाही सर. बरोबर. रिझल्टही चांगला आहे, त्यांना जॉब आहेत. बरेचसे विद्यार्थी गव्हर्मेंट सर्व्हिस करतात
आणि बरेचसे विद्यार्थी आहेत ते पोस्ट बेसिक BSc नर्सिंग करतात. बरेचसे विद्यार्थी आहेत ते खाजगीमध्ये नोकरी करतात. याचा अर्थ काय की त्यांना रोजगार स्वयंरोजगाराने नोकरीच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत. हा झाला पॅरामेडिकल क्षेत्रातला अभ्यासक्रम. काय म्हटले सर? आपल्या इथं प्लेसमेंट कुठल्या कुठल्या होत्या विद्यार्थ्यांसाठी? आमच्याकडे कसं आहे सर की आमच्याकडं प्लेसमेंट ही आजपर्यंत BCAच्या विद्यार्थ्यासाठी झालेली आहे. वेगवेगळ्या कंपन्या आलेल्या आहेत आणि या कंपन्या जे आहेत ते आमच्या विद्यार्थ्यांना नोकरी देण्यासाठी किंवा त्यांना कसं आहे जे विद्यार्थी सक्षम आहेत, कौशल्य आहे, अशा विद्यार्थ्यांना नोकरी मिळते. फक्त प्रॉब्लेम एकच आहे की आमच्याकडे एकच बॅच आहे 60ची. त्याच्यामुळे आम्ही काय करतो की आपल्यासोबत लातूर जिल्ह्यातले जेवढे काही कॉलेजेस आहेत BCA BSc कॉम्प्युटर सायन्स सर्वच विद्यार्थ्यासाठी आम्ही इथं कॅम्पस ठेवतो. आमचा एक प्रॉब्लेम पण असा आहे की आमच्या कॉलेजमधल्या 60 विद्यार्थ्यापैकी कमीत कमी 20 विद्यार्थ्याचे तरी BSc झाल्यानंतर किंवा BCA झाल्यानंतर लग्न होतात. त्याच्यामुळे एखाद्या कंपनीला 40 विद्यार्थ्यासाठी इथं येणं परवडत नाही. बरोबर. त्यांना कसं आहे की जास्त विद्यार्थ्यामधून चांगले कौशल्य असणारे विद्यार्थी घ्यायचे असतात. त्याच्यासाठी आम्ही काय करतो की लातूरच्या सर्वच विद्यार्थ्यासाठी कॅम्पस इंटरव्ह्यू ठेवतो. त्याच्यानंतर BSc मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी या विद्यार्थ्यासाठी तर आम्ही जवळजवळ 1993-94 पासून मेडिकल लॅब टेक्निशियनचे आमचे 10,000 विद्यार्थी हे गव्हर्नमेंट जॉब करतात सर. बरं. काय सगळ्याच ठिकाणी कतारला आहेत, दुबईला आहेत, प्राथमिक आरोग्य केंद्रात आहेत, ग्रामीण रुग्णालयात आहेत. तो तर आमचा बेसच आहे. आमची सुरुवात तर त्याच्यापासून झालेली. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळते हे सगळं खरं आहे. पण आता सध्या नवीन नवीन टेक्नॉलॉजी निघाली, AIची टेक्नॉलॉजी निघाली आहे आणि विशेष म्हणजे लातूरसारख्या शहरामध्ये एवढं कॉम्पिटिशन असताना आता बरेच जणांनी BCA वगैरे काढलेलं आहे. पण त्या परिस्थितीमध्ये आपलं कॉलेज कशा प्रकारे टिकून आहे? काय नेमकं याचं वैशिष्ट्य काय आहे? वैशिष्ट्य एक तर आमचं महिलांसाठीचं कॉलेज आहे. नंबर 2 आम्ही काय करतो की प्रत्येक विद्यार्थ्यांना जॉब देण्याचा प्रयत्न करतो. भले त्यांना 10,000ची नोकरी असो, 15,000ची नोकरी असो. त्याच्यातून कसं असतं की हे जे काही BCA आहे या BCAमध्ये कसं आहे की ग्रॅज्युएशन जर आपण कॉम्प्युटरच्या सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगमध्ये जर नाही केलं तर आज कुठेही जा तुम्ही. आज एखादा क्लर्क जरी घ्यायचा असेल आणि त्याला कॉम्प्युटरचं जर नॉलेज नसेल तर त्याला नोकरी मिळत नाही. बरोबर आहे. कुठेही बँकेत जा तुम्ही, 1-2 दिवस जर सॉफ्टवेअर बंद असेल किंवा त्यांचं इंटरनेट बंद असेल तर त्याला काम करता येत नाही. आणि सगळ्याच ठिकाणी सॉफ्टवेअर आपल्या मोबाईलपासून आपल्याला मोटर जरी चालू करायची झाली तर त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर आहे. बरोबर आहे. तर ह्या सगळ्या कोर्सेसची सेतू सेवा केंद्रात असेल किंवा सगळ्याच ठिकाणी या विद्यार्थ्यांची बऱ्यापैकी मागणी आहे. मग यांना सॉफ्टवेअर कंपनीमध्येच नोकरी मिळतात असं नाही, तर त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी नोकरीच्या आतापर्यंत किती जणांना प्लेसमेंट मिळाली आहे? हां, आत्तापर्यंत आमच्याकडं BCAमध्ये आमचे खूप कमी विद्यार्थी आहेत. BCAच्या ह्याच्यात जर आम्ही विचार केला तर साधारणतः आमचे एक 500 ते 600 विद्यार्थी सॉफ्टवेअर कंपनीमध्ये काम करतात आणि बाकी इतरत्र बाकीच्या ठिकाणी काम करतात. दुसरी गोष्ट मला सांगायचं की आता हे कोर्सेस करत असताना शिष्यवृत्ती आहे. शिष्यवृत्ती कुठल्या कुठल्या कोर्सेसला आहे आणि कशा प्रकारे मदत करू शकता शिष्यवृत्ती? मुलींसाठी गेल्या वर्षीपासूनच्या आपले जे मंत्री महोदय चंद्रकांत पाटील यांनी सर्वच मुलींसाठी फीस आता घेतली जाणार नाही असं डिक्लेअर केलेलं आहे. खरं तर काय आहे की ही जी फीस आहे, जे विद्यार्थी एंट्रन्स देतात यांचीच सर्व फीस माफ होते आणि ओपनचे जे विद्यार्थी त्यांची फक्त आम्हाला ट्युशन फीस भेटते आणि बाकीचे जे काही कास्टचे विद्यार्थी त्यांची सर्व फीस भेटते. पण तरी आम्ही असं ठरवलं की ओपनच्या विद्यार्थ्यांनी शिकायचं नाही का, म्हणून या वर्षीपासून आम्ही 100% फीस माफीचा कॉलेजच्या वतीनं आम्ही एक निर्णय घेतलेला आहे किंवा मुलींना शिक्षणाची संधी भेटावी. पण त्याच्यामधून जो काही लॉस होतो आमचा तो आम्ही सहन करायला तयार आहे. आता दुसरी गोष्ट म्हणजे पारंपरिक शिक्षणासोबत पारंपरिक शिक्षणाला तेवढं हे नाही सध्या आहे पारंपरिक शिक्षण, पण त्याला व्यवसायाची जोड का द्यावी किंवा व्यवसायाभिमुख का विद्यार्थ्यांनी शिक्षण घ्यावं? नाही, पारंपरिक शिक्षण घेतल्यानंतर काय रोजगार मिळणार त्यांना? प्रत्येकजण MPSC देणं, क्लरिकल ग्रेडच्या परीक्षा देणं
किंवा आणखी काही ते घेऊन त्यांना नोकरी मिळेल याची काही शाश्वती आहे का, जागा कधी निघतात, परीक्षा कधी होतात, निकालाची सध्याची परिस्थिती पाहिली, हे शक्य होत नाही ना प्रत्येकाला नोकरी मिळणं. पण आता कसं आहे की पारंपरिक शिक्षणामधून आता आमच्याकडे जे आम्ही DMLT असेल, BSc मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी असेल, आज काय झालेलं आहे की आज अशी परिस्थिती आहे की 1000 टेक्निशियन लागतात आमच्याकडे, पण तेवढं विद्यार्थी किंवा त्याची मागणी पूर्ण होत नाही खाजगीमध्ये बरं. आणि गव्हर्नमेंटमध्ये आता काय झालेलं आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेज निघालेलं आहे. हां, भले प्रत्येकाला परमनंट नोकरी मिळत नसेल, पण त्याला कॉन्ट्रॅक्ट बेसिस का होईना त्याच्यामध्ये त्याला 30,000चा जॉब मिळतो, म्हणजे तो काही ना काहीतरी करू शकतो. बरोबर आहे. आणि बऱ्याच जणांच्या लॅब आहेत, बऱ्याच जणांचे खाजगी हॉस्पिटल आहेत, त्याच्यामध्ये काही लॅब अटॅच आहेत. त्याच्यामुळं रोजगाराची जी काही परिस्थिती आहे आमच्याकडे ते चांगली आहे, त्याच्यामध्ये रोजगाराचं काही अडचण येत नाही. आणखीन एक नवीन कोर्स जो आमच्याकडे निघालेला आहे तो होम सायन्समध्ये येतो, BSc न्यूट्रिशन अँड डायटिक्स, याला आहारतज्ञ म्हणतात. याची पण मागणी बऱ्यापैकी वाढलेली. याच्यामध्ये नॅशनल अलाइड हेल्थ प्रोफेशनल म्हणून एक काउन्सिल निघालेलं, त्याच्या अंतर्गत त्याचं रजिस्ट्रेशन होतं आणि त्याला स्वतःचा व्यवसाय करता येतो स्वतःचा. एकतर हॉस्पिटलमध्ये त्याला जॉब आहेत, महिला बालकल्याणमध्ये जे काही कुपोषित मुलं असतात तिथं त्यांना कुठला आहार द्यायचा त्याच्यासाठी जॉब आहे. त्याच्यानंतर स्वतःचं एखादं क्लिनिक त्यांना टाकता येतं किंवा हेल्थ क्लब आहेत, त्याच्यामध्ये त्यांना काय घ्यायचं वजन वाढण्यासाठी, वजन कमी करण्यासाठी काय घ्यायचं याचा पण त्यांना सल्ला देऊन स्वतःचं त्यांना क्लिनिक टाकता येतं. तर असे वेगवेगळ्या प्रकारचे त्यांना व्यवसाय करता येतात. आता हे सगळे जे कोर्स आहेत याचे ॲडमिशन मुदत कितीपर्यंत आहे? लास्ट शेवटची मुदत किती आहे? सगळी मुदत आजपासून 1 महिन्यापर्यंत याचे ॲडमिशन चालू शकतात, म्हणजे जुलैच्या 10 तारखेपर्यंत हे ॲडमिशन घेता येतात. तर आता आपण पाहिलं की जीवनरेखा प्रतिष्ठानच्या माध्यमातून पारंपरिक शिक्षणासोबत व्यवसायविमुख शिक्षण ही काळाची गरज आहे. याबद्दल डॉक्टर यादव सर यांनी आपल्याला सविस्तर माहिती दिली. आपण जर प्रवेश घेऊ इच्छित असाल तर जरूर संपर्क साधावा. आपण या ठिकाणी दिलखुलास मुलाखत दिली, आपल्या कोर्सेसबद्दल माहिती दिली, त्याबद्दल मी भारत सत्ता लाईव्ह टीमच्या वतीने आपले आभार मानतो. धन्यवाद. नमस्ते.